आज अनेक मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी आहेत ज्यांनी मराठी सोबतच हिंदीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. पण याला अपवाद ठरतायत अभिनेते भरत जाधव. आपल्याला भरत जाधव हे गेले 25 ते 26 वर्ष मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करताना दिसतात. पण भरत जाधव यांनी हिंदीमध्ये कधी काम का केलं नाही याबद्दलच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राची लोकधारामधून भरत जाधव आपल्या सर्वांच्या भेटीला आले. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देखील केले. पण तरीही इतर कलाकारांप्रमाणे हिंदीमध्ये भूमिका का नाही केल्या यावर ते म्हणतात की एकदा खूप वर्षापूर्वी मला हिंदी चित्रपटासाठी विचारलं होतं, पण त्यामध्ये मला नोकराची भूमिका होती आणि मग यामुळेच मी तो चित्रपट नाकारला आणि यानंतर मग मला कुणी हिंदीसाठी विचारलंच नाही. भरत जाधव यांनी मध्यंतरी काही वर्ष चित्रपटांपासून ब्रेक घेतला होता, कारण त्याच भूमिका करायच्या नव्हत्या. कुठेतरी थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा म्हणून ते चित्रपटात काम करत नव्हते. लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत भरत जाधव सांगताना पुढे म्हणालेत की यानंतर मी स्कॅम 2 या हिंदी वेब सिरीज मधून पदार्पण केलं आणि आता अनेक असे मराठी चित्रपट देखील करतोय. आपल्या अभिनयाने आज संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारे अभिनेते भरत जाधव. जत्रा, पछाडलेला तर नुकताच रिलीज झालेला आता थांबायचं नाही या चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारत भरत जाधव यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मराठीतला सर्वाधिक मानधन घेणारा पहिला हिरो, स्वतःची व्हॅनिटी व्हॅन असणारा मराठीतला पहिला कलाकार अशी त्यांची ओळख आहे. तुम्हाला भरत जाधव यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.